संपूर्ण देश आज एक मोठ्या धक्क्यात आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने प्रतिक्रिया दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाने कडक आदेश दिले आहेत आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात पाकिस्तानी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याचा एक धक्कादायक आकडा समोर आला आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे। या घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने निर्देश दिले आहेत। देशभरात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची कसून तपासणी करावी आणि बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांना तात्काळ देशाबाहेर हाकलण्याची प्रक्रिया सुरू करावी। तपास मोहिमेनंतर महाराष्ट्रातील धक्कादायक आकडे उघड झाले आहेत। राज्यात सध्या 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे। त्यातही सर्वाधिक 2458 नागपूर शहरात तर 117 अमरावती शहरात आहेत। जिल्हानिहाय पाहता अकोलामध्ये 22, जळगावमध्ये 393, ठाणे शहर 1106, पुणेमध्ये 114 तर नवी मुंबई येथे 239 अशा प्रकारे विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे। धक्कादायक बाब म्हणजे या 5023 नागरिकांपैकी फक्त 51 पाकिस्तानी नागरिकांकडेच वैध कागदपत्रे आहेत, तर तब्बल 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असून त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागलेला नाही। जाणून घेऊया राज्यातील पाकिस्तानी नागरिकांच्या संख्येबाबत आणि या संदर्भात प्रशासनाचे काय पाऊल उचलले जात आहेत। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आदेश दिले आहेत की देशात एका विशिष्ट मुदतीनंतर कोणताही बेकायदेशीर पाकिस्तानी नागरिक राहणार नाही। याकरिता संपूर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या तपास मोहिमेची तयारी सुरू झाली आहे। या संदर्भात सिटी न्यूजने अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी थेट संवाद साधला। काय सांगायला 117 अमरावती शहरात पाकिस्तानी असल्याची माहिती मिळत आहे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा आदेश दिले होते की पाकिस्तानी असल्याची माहिती शोधा आणि त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा। काय आपली माहिती? अमरावती शहरामध्ये रेकॉर्डवरील जे आहेत पाकिस्तानी नागरिक जे लॉंग टर्म विजावर आलेले आहेत, जे लॉंग टर्म विजा म्हणजे जे मागील 5 वर्षात 10 वर्षात आलेले आहेत अशा लोकांना लॉंग टर्म विजा दिलेला आहे। तर ते नागरिक या ठिकाणी त्यांच्याबद्दल काढण्याचा काही आदेश आलेला नाही, ते आता सध्या राहू शकतात पुढील आदेश येईपर्यंत। आणि शॉर्ट टर्म विजावर जे काही 1-2 दिवसासाठी काही कमी कालावधीसाठी येतात असे कुठलेही पाकिस्तानी नागरिक आपल्या शहरात हजर नाहीत, रेकॉर्डवरचे कोणी नाही। आता इलिगली कोणी राहत आहे का की विदाऊट रेकॉर्डचा असं कोणी आहे का शहरात, याबद्दल आपल्याकडे अधिकृत कुठली माहिती प्राप्त नाही। कुणाकडे माहिती असेल, काही गोपनीय माहिती असेल किंवा कोणी माहिती दिली त्याबद्दल आपण निश्चितच कारवाई करू, पण अद्यापपर्यंत कुठलाही व्यक्ती असा आढळलेला नाही। लिगडी आकडा किती आकडा हाती आला असेल? असं लिगडी आकडा म्हणजे पाकिस्तानची काही असेल काही असं माहिती? 118 लोक हे लॉंग टर्म विजावर आहेत। हे जे आहेत सिंध प्रांतातील जे नागरिक आहेत, सिंधी हिंदू नागरिक, ते या ठिकाणी सध्या आहेत। अमरावतीत वास्तव्य करणारे बहुतेक पाकिस्तानी नागरिक हे सिंध प्रांतातून आलेले आहेत। त्यांना भारतीय सरकारकडनं लॉंग टर्म विजा मंजूर करण्यात आले आहेत। सध्या त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाईचे आदेश नाहीत। मात्र नागरिकांनी जर कोणी अनधिकृत पाकिस्तानी नागरिक दिसले तर त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस आयुक्त रेड्डी यांनी केले। पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात आणि राज्यात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। महाराष्ट्रातही बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांविरोधात मोठी कारवाई लवकरच केली जाणार आहे। पहलगाम घटनेनंतर केंद्र सरकारने देशभरात पाकिस्तानी नागरिकांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे। राज्यात यापुढे काय पाऊल उचलले जातील आणि सुरक्षा यंत्रणा कोणते पावले उचलत आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे।